आज आपण थोडं शाळेची तपासणी असल्यामुळं वेळ लागला आणि आज पहिल्या दुसऱ्या पेपरला 8 वाजता नाही येऊ शकलो, तर तो 9 वाजता ठेवलाय आपण. तर आता आपल्या पहिल्या पेपरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता आपल्या घटकाला आपण सुरुवात करूया. तर पूर्वी काही अगोदरच्या ह्याच्यावर जर चर्चा करणार असाल, तरी आपण शेवटच्या 1-2 मिनिटांमध्ये शेवटच्या वेळेस आपण बोलावं अशी आणि बोलत चला, आपल्या अडचणी सांगत चला किंवा आपले जे काही मुद्दे असतील ते कळवत चला. तर आपल्या घटकाला आपण सुरुवात करू. मी आजच्या घटकाची स्क्रीन आपल्या समोर शेअर करतो, जे आपल्याला तर आजचा घटक आपण पाहणार आहोत. त्यामध्ये बालमानसशास्त्रातील शैक्षणिक मानसशास्त्र. मी एक स्क्रीन शेअर करतो माझी. हा, बोला ना. एक मिनिट हा. दोन मिनिटं, थोडी स्क्रीन शेअरला प्रॉब्लेम यायलाय.
आता स्क्रीन दिसते का माझी? एक जण कोणीतरी ऑन करून सांगता? दिसते. टीईटी एक्झाम म्हणजे पीडीएफ ओपन केलेली दिसते ना? हो दिसते सर. ओके, चालतंय, आपण चालू करू. कारण की तुम्हाला दाखवत नव्हतं म्हणून आपण थोडस प्रयत्न करत राहिलो. म्हणजे मला वाटलं दिसत नाही म्हणून ही करावं लागतंय. आज आपण पुढच्या घटकाला सुरुवात करतोय. तर शैक्षणिक मानसशास्त्र या घटकावर आधारित आज आपण माहिती घेणार आहोत. तर या घटकामध्ये शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये साधारण ज्या मुद्द्यांचा किंवा ज्या बाबींचा आपल्याला समावेश करावा लागतो त्या बाबी आपण या ठिकाणी अभ्यासूया. यामध्ये आज आपल्याला अभ्यासावयाच्या बाबी आहेत त्या पुढील प्रमाणे आपण सांगू शकतो. यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्राचा इतिहास आपण या ठिकाणी अगोदर समजून घेऊया. खाली काही इतिहास टप्प्याटप्प्याने दिलाय आपल्याला, तो अगोदर समजून घेऊ की शैक्षणिक मानसशास्त्राची संकल्पना काय होती. तर यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजेच शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे वर्तन, शिकण्याची प्रक्रिया, बौद्धिक विकास आणि भावनिक व सामाजिक विकास यांचा वैज्ञानिक अभ्यास होय. यामध्ये खालील गोष्टींचा अभ्यास केला जातो. विद्यार्थी कसे शिकतात, शिकण्यावर परिणाम करणारे घटक कोणते येतं, त्याचबरोबर शिक्षकाची काय भूमिका असणार आहे, अध्यापन पद्धती कोणत्या वापरल्या जातील आणि प्रेरणा, बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व आणि वर्गाचे व्यवस्थापन यावरती शैक्षणिक मानसशास्त्र अवलंबून असतं. त्यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्राचा इतिहास पाहत असताना आपल्याला अनेक टप्प्यातून जावं लागतं. त्यामध्ये पहिला टप्पा येतो प्राचीन काळ. त्या काळामध्ये शिक्षण आणि मानसशास्त्र यांचा अभ्यास तत्वज्ञानाशी जोडलेला होता. यामध्ये प्रमुख विचारवंत आहेत प्लेटो आणि एरिस्टॉटल. याची काही वैशिष्ट्ये येतं. तर शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक आहे. आपण पाहतो जे शिकलेले आहेत त्यांच्यामध्ये व्यक्तिमत्व विकास झालेला आपल्याला आढळून येतो, परंतु जे शिकलेले नाहीत त्यांच्यात व्यक्तिमत्व विकास होत नाही असा प्रकार नाहीये, परंतु त्यामध्ये बदल आपल्याला नक्कीच दिसून येतो काही बाबींमध्ये. तसंच विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार शिक्षण दिलं पाहिजे. त्याची क्षमता किती आहे याची पडताळणी होऊन किंवा त्याची जाणीव होऊन त्यानुसार त्याला शिक्षण दिलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर बालकाच्या स्वभावाचा विचार करणे देखील महत्वाचं असतं. ही याची वैशिष्ट्ये आहेत. त्याचबरोबर यामध्ये योगदान काय आहे ज्या प्राचीन काळामध्ये होतं, तर यामध्ये शिक्षणात निरीक्षणाचा वापर होता, नैतिक शिक्षणावर भर होता आणि शिक्षकाची महत्वाची भूमिका होती. त्यानंतर आला मध्ययुगीन काळ. यामध्ये शिक्षणावर धर्माचा प्रभाव जास्त झाला आणि धार्मिक शिक्षणाकडे जास्त ओढ निर्माण झाली आणि धार्मिक शिक्षणाला महत्व प्राप्त झालं. त्यामुळे काही वैशिष्ट्ये आली की धार्मिक शिक्षणाला जास्त महत्व दिल्यामुळे पाठांतरावर भर आला आणि जास्त पाठांतर करणे आले. आणि यामध्ये शिक्षक जे देतील ते म्हणजे शिक्षक केंद्रित शिक्षण पद्धती अंमलात आली. यानंतर आली आधुनिक काळाची सुरुवात म्हणजे 17वे आणि 18वे शतक. या काळामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून बरेच शोध लागले गेले आणि त्या शिक्षणाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची सुरुवात झाली. यामध्ये काही विचारवंतांचे विचार आपल्याला माहिती येतं. त्यामध्ये जॉन लॉक, जॉर्ज रोसो या तत्वज्ञांनी आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं, त्यांचे विचार मांडले आणि ते विचार आपण स्वीकारले. यामध्ये जॉन लॉक याच्या मध्ये बालकाचं मन जन्मताना कोऱ्या फळ्यासारखं असतं. त्यामध्ये त्याला जे आपण देऊ त्यानुसार त्यामध्ये बदल घडत जातो, त्यामध्ये विकास होत जातो. हेच शैक्षणिक मानसशास्त्राचं या ठिकाणी उदाहरण आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर रोसो यांच्या विचारानुसार नैसर्गिक शिक्षण महत्वाचं आहे आणि बालक केंद्रित शिक्षण, याचबरोबर शिक्षण हे बालकाच्या विकासानुसार असायला हवं. त्याचा जर विकास होत नसेल किंवा विकास झालेला नसेल तर त्यामध्ये काय बदल करायचा हे त्याने सुचवलेले आहेत. त्याचबरोबर चौथा टप्पा येतो आला आपला आता 19वे शतक. आणि 19व्या शतकामध्ये मानसशास्त्र स्वतंत्र शास्त्र म्हणून विकसित झालं. यामध्ये विल्यम लुल्ट आणि विल्यम जेम्स या शास्त्रज्ञांनी आपली मते मांडली आणि त्यामध्ये काही वैशिष्ट्ये आली की प्रयोगशाळा पद्धतीचा वापर झाला, वर्तनाचा वैज्ञानिक अभ्यास त्या ठिकाणी करण्यात येऊ लागला आणि शिकण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास झाला. यानंतरचं पुढचं शतक आलं शैक्षणिक मानसशास्त्राचा विकास करणारं शतक म्हणजे 20वे शतक. ज्या शतकामध्ये आपण आता काम करतोय या काळात शैक्षणिक मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा बदल होत आले. यामध्ये जी तत्वज्ञांनी मानसशास्त्रज्ञांनी मतं मांडली किंवा योगदान दिलं त्यांची थोडक्यात आपण माहिती घेऊया. एडवर्ड थॉर्नडाईकच्या मते
त्यांना शैक्षणिक मानसशास्त्राचं जनक मानलं जातं. हे लक्षात ठेवा. या प्रश्नाचं त्या ठिकाणी येऊ शकतो की शैक्षणिक मानसशास्त्राचं जनक कोण आहे. त्याचबरोबर त्याचे योगदान म्हणजे शिकण्याचे नियम आले, लॉज ऑफ लर्निंग आणि प्रयत्न व चुका पद्धत. म्हणजे जर तुम्ही प्रयत्नच केला नाही तर आपल्याला यश मिळणारच नाही. चुकलं तरी तुम्हाला त्यामध्ये प्रगती होत राहते आणि चुकातूनच आपण शिकत राहतो. त्याचबरोबर दुसरा एक सिद्धांत मांडला गेला ती म्हणजे बळकटीकरणाचा सिद्धांत. यामध्ये जीन पियाजे यांनी देखील योगदान दिलेले आहे. त्यांच्या सिद्धांतानुसार संज्ञात्मक विकास सिद्धांत मांडला गेला. बालकाच्या विचार प्रक्रियेचा अभ्यास करणारं मत त्या ठिकाणी नोंदवलं गेलं आणि विकासाच्या टप्प्यांचं वर्गीकरण या ठिकाणी जीन पियाजे यांनी या ठिकाणी मांडलेले. त्यामधले काही टप्पे आपण समजून घेऊया. संवेदन चालनाचा टप्पा पहिला आहे. दुसरा आहे पूर्व संक्रियात्मक टप्पा. तिसरा आहे ठोस संक्रियात्मक टप्पा आणि चौथा आहे औपचारिक संक्रियात्मक टप्पा. त्यानंतरचे शास्त्रज्ञ आले लिओ वायगोत्स्की यांनी काय योगदान दिलं तर सामाजिक विकास सिद्धांत मांडला. कोणता सिद्धांत कुणी मांडला एवढं लक्षात राहू द्या. जीन पियाजे यांनी संज्ञात्मक विकास सिद्धांत मांडलाय या ठिकाणी आणि लिओ वांगुच्ची यांनी सामाजिक विकास सिद्धांत मांडला. हे दोन सिद्धांत वेगळे येतात. त्यामध्ये झेडपीडी म्हणजे झोन प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट हा त्या ठिकाणी सिद्धांतामध्ये उल्लेख केला गेला आणि सहकार्यात्मक शिक्षण या लिओ यांनी दिलं. आणि त्यानंतर दुसऱ्या शास्त्रज्ञांनी मत मांडलं गेलं ती म्हणजे B.F. स्किनर यांच्या मते त्यांचं जे योगदान आहे त्यानुसार ऑपरेंट कंडिशनिंग सिद्धांत मांडला गेला. त्यामध्ये बळकटीकरण अगोदरच झालं होतं परंतु तो यांच्या सिद्धांतानुसार जास्त झालं आणि प्रोग्राम्ड लर्निंग म्हणजे अगोदरच त्याचं प्लॅनिंग केलं गेलं तर ते परिणामकारक होतं. अशा प्रकारे या ठिकाणी स्किनर यांच्या मतानुसार ठरलं गेलं. आणि त्यानंतरचा पुढचा आपला टप्पा आहे भारतातील शैक्षणिक मानसशास्त्राचा विकासाचा टप्पा. म्हणजे कसा होत गेला विकास ते आपण पाहूया. भारतामध्ये शिक्षण आणि मानसशास्त्र यांचा विकास गुरुकुल पद्धतीपासून सुरुवात झाली. त्यामध्ये प्राचीन भारतामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती अस्तित्वात होती. त्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वभावानुसार शिक्षण दिलं जायचं. त्यांचा स्वभाव जसा आहे त्याप्रमाणे त्यांना त्यांचे गुरु मार्गदर्शन करत असत. त्यांच्या जीवन मूल्यांवर भर होता. आता कौशल्य मूल्य हे भरपूर आहेत आपल्या अभ्यासक्रमामध्ये परंतु सगळ्यांवरच आपण भर देणं शक्य होत नाही आणि आपण पुढे बदलत गेलो. यामध्ये पुढचा टप्पा आपण पाहूया आधुनिक भारत. यामध्ये ब्रिटिश काळात शिक्षणात मानसशास्त्राचा समावेश झाला आणि काही प्रमुख भारतीय विचारवंत या ठिकाणी आले. त्यांचं मत त्यांच्यातील आहेत महात्मा गांधी आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी काय योगदान दिलं तर मूलभूत शिक्षण बेसिक एज्युकेशन प्रणाली आणली गेली. त्यामध्ये मूल्यावर आधारित शिक्षण देण्यासाठी जास्त आग्रही भूमिका घेतली आणि व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न केला गेला. हे योगदान या शास्त्रज्ञांनी विचारवंतांनी केलं. त्यानंतरचा पुढचा टप्पा आहे आपला आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्राची वैशिष्ट्ये. आजच्या काळात शैक्षणिक मानसशास्त्र अधिक प्रगत झाले. आता आपल्याला सगळ्या आधुनिक सुविधांमुळे भरपूर लगेच सगळं काही मिळतंय आणि आपण बदल करू शकतो. परंतु त्या काळातील मुख्य वैशिष्ट्य कोणती होती याचा विचार करत असताना बालक केंद्रित शिक्षण असायला हवं. त्यामध्ये सक्रिय शिक्षण असायला हवं. वैयक्तिक फरकांचा विचार करणारा मुद्दे त्या ठिकाणी यायला हवेत. तंत्रज्ञानाचा वापर असायला हवा आत्ताच्या काळानुसार आणि समावेशक शिक्षण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन असायला पाहिजे. आता या शैक्षणिक मानसशास्त्राची उद्दिष्टे पाहत असताना आपल्याला खालील बाबी जाणवतात. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे. दुसरा मुद्दा आहे प्रभावी अध्यापन पद्धती विकसित करणे. तिसरा आहे शिक्षणातील अडचणी ओळखणे, विद्यार्थ्यांची प्रेरणा वाढवणे आणि पाचवा आहे वर्ग व्यवस्थापन सुधारणे. ही उद्दिष्टे ठेवून शैक्षणिक मानसशास्त्राचा प्लॅनिंग त्या ठिकाणी केलं जातं. या शिक्षकांसाठी शैक्षणिक मानसशास्त्राचं महत्व काय आहे तर शिक्षकांसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. कारण विद्यार्थ्यांचा स्वभाव अगोदर समजला पाहिजे तर तो समजतो शैक्षणिक मानसशास्त्रामुळे. अध्यापन प्रभावी होतं आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांची आवड ओळखता येते. कोणत्या बाबीकडे त्यांची कल आहे किंवा त्यांना काय आवडतं त्या बाबी समजल्या तर त्या विद्यार्थ्यांमध्ये त्या रुजवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू
शकतो. त्यानंतरचा चौथा मुद्दा आहे शिकण्यातील समस्या सोडवता येतात. एखाद्या विद्यार्थ्याला पेन धरता येत नसेल ही एक त्याची समस्या आहे, परंतु तीच जर आपल्याला समजली नाही तर त्याला लिहिता येत नाही या मुख्य अडचणीला आपण दूर करू शकत नाहीत. पण त्याला पेन धरण्याची पद्धती आपण जर बदलली तर त्याच्या लेखनामध्ये सुधारणा होते आणि त्याच्यातली जी मेन समस्या आहे ती सोडवता येते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो या शैक्षणिक मानसशास्त्रामुळे, कारण त्याचे समस्या कळल्यामुळं, अडचणी कळल्यामुळं, त्याचं अध्यापन करत असताना प्रभावी झाल्यामुळं त्या ठिकाणी शैक्षणिक मानसशास्त्राचं आपल्याला पूर्ण ज्ञान होतं आणि आपण परिणामकारक अध्यापन करू शकतो. या परीक्षेसाठी जात असताना आपल्याला खालील काही मुद्दे या ठिकाणी समजून घेऊया. शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक या ठिकाणी थॉर्नडाईक यांना म्हणलं जातं. संज्ञात्मक विकास सिद्धांत पियाजे यांनी मांडला. सामाजिक विकास सिद्धांत वायगोत्स्की यांनी मांडला. त्यानंतर ऑपरेंट कंडिशनिंग हा स्किनर यांनी मांडलेला आहे आणि टाबुला रासा सिद्धांत जॉन लॉक यांनी मांडला. हे त्या ठिकाणी जे शास्त्रज्ञांची नावं येतं आणि त्यांनी मांडलेले मुद्दे सिद्धांत आपण लक्षात ठेवावेत. यानंतर पुढचा घटक पाहणार आहोत शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती. आता या व्याप्ती पाहत असताना शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती म्हणजे शिक्षण प्रक्रियेमध्ये येणाऱ्या सर्व मानसशास्त्रीय घटकांचा अभ्यास, विद्यार्थ्याचे शिकणे, वर्तन, विकास, शिक्षकाची भूमिका, अध्यापन पद्धती, मूल्यांकन इत्यादी सर्व बाबी या व्याप्तीत येतात. यामधला पहिला आहे बालकाचा सर्वांगीण विकास. यामध्ये उपघटक आपल्याला सांगता येतील शारीरिक विकास, बौद्धिक विकास, भावनिक विकास, सामाजिक विकास, नैतिक विकास आणि भाषिक विकास. हे आपण 6 विकास सुरुवातीलाच पाहिलेले आहेत. याचं स्पष्टीकरण करत असताना आपल्याला विद्यार्थ्याचा विकास कसा होतो आणि कोणत्या टप्प्यावर कोणते बदल होतात याचा अभ्यास केला जातो आणि शिक्षकाला विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार अध्यापन करता यायला हवं किंवा येते. याचबरोबर दुसरा टप्पा आपण पाहतोय की शिकण्याची प्रक्रिया कोणत्या टप्प्यातून जाते, विद्यार्थी कसे शिकतात, शिकताना कोणते घटक त्याच्यावर परिणाम करतात याचा अभ्यास शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये केला जातो. याचे उपघटक पाहत असताना शिकण्याची प्रक्रिया लर्निंग प्रोसेसमध्ये शिकण्याचे सिद्धांत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. शिकण्याच्या पद्धती आपल्याला समजलेल्या असायला पाहिजेत. शिकण्यातील अडथळे साधारण आपण गृहीत धरले पाहिजेत कोणते असू शकतात, त्याचा सराव आणि पुनरावृत्ती कशी करणार आहोत आपण. आणि शेवटचा मुद्दा आहे अनुभवातून शिक्षण. यामध्ये विद्यार्थी निरीक्षण, अनुभव, सराव आणि मार्गदर्शनाद्वारे ज्ञान मिळवत असतात. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे आपला प्रेरणा. या विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा निर्माण करणे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. म्हणून अगोदर आपण शाळेत वातावरण निर्मिती करतो. यामध्ये उपघटक साधारण आपण असं सांगू शकतो की अंतर्गत प्रेरणा असायला पाहिजेत किंवा बाह्य प्रेरणा त्याला असायला पाहिजेत. बक्षीस किंवा दंड किंवा आपण त्याला म्हणूया की प्रोत्साहन असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर स्पर्धा लावायला पाहिजेत आणि प्रोत्साहन द्यायला पाहिजेत. अशा प्रकारचे मुद्दे घेऊन प्रेरणेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड वाढते, त्यामध्ये त्यांच्यात रुची निर्माण होते आणि ते विद्यार्थी अधिक सक्रिय होतात. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे वैयक्तिक फरकांचा अभ्यास. यामध्ये प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. या वैयक्तिक फरकाच्या यामध्ये उपघटक येतात त्याची बुद्धिमत्ता, क्षमता, आवड, व्यक्तिमत्व आणि शिकण्याचा वेग. यानुसार प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा वेगळा असतो. याचं स्पष्टीकरण असं आपण सांगू शकतो की सर्व विद्यार्थ्यांना एकसारखी पद्धत उपयोगी पडत नाही. म्हणून शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवत असताना ज्या विद्यार्थ्याला जी पद्धत वापरणे आवश्यक आहे ती पद्धत त्या ठिकाणी वापरली गेली पाहिजे. आता पाचवा मुद्दा आहे टीचिंग मेथड्स म्हणजे अध्यापन पद्धती. शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये योग्य अध्यापन पद्धती निवडल्यास सगळ्यात जास्त परिणामकारक अध्यापन होतं आणि जर आपली अध्यापन पद्धती चुकली तर मग मात्र आपलं अध्यापन त्यावेळेस फेल जातं. यामधले उपघटक असं आपण सांगू शकतो की कोणती अध्यापन पद्धती असायला हव्यात. साधारण क्रियावर आधारित अध्यापन पद्धती म्हणजेच कृती करणे, प्रत्यक्ष क्रिया केली पाहिजेत, प्रात्यक्षिक पद्धत, चर्चात्मक पद्धत, प्रकल्प पद्धत आणि खेळातून शिक्षण. या उपघटकांचा अभ्यास आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. या पद्धतीमुळे शिक्षण अधिक प्रभावी होते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे वर्ग व्यवस्थापन, क्लासरूम मॅनेजमेंट. वर्गातील शिस्त किंवा सकारात्मक वातावरण तयार करणे महत्वाचं असतं. माझ्या वर्गात मी गेल्यानंतर सप्टेंबर मध्ये असं झालं की 34 विद्यार्थी गेल्यानंतर 34 जणांचा जी गोंधळ सुरू झाला की कोणाची कोणाला काहीच मेळ लागत नव्हता. शेजारचे एक मॅडम आल्या, मॅडम त्यांना सांगू लागत होते की नवीन असं असं आहे सर, नवीन आले तर तुमचे मॅडम बदलून गेलेत पण
त्या मॅडमला देखील त्यांनी जुमानत नव्हते, त्यांच्या अंगावर धावून धावून जात होते आणि ही परिस्थिती बदलणं खूप गरजेचं होतं. आणि त्यात मला पहिल्या 2 दिवस शिस्त लावण्यातच गेले. म्हणजे थोडक्यात मी पहिल्या टप्प्यामध्ये काम केलं आणि त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला चे पालक अभ्यासच करत नाही, काही करत त्याला अभ्यासच करत नाही असं म्हणत होते, त्यांना सकारात्मक करण्यासाठी मला जवळपास 2 महिने गेले. आणि 2 महिन्यानंतर असं वातावरण तयार झालं आता की रोज मुलं 5:30 पावणे 6ला बसतात आणि रात्री 9 पर्यंत उठत नाहीत. हे सकारात्मक करण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी बराचसा काळ जातो आपला, परंतु त्यामध्ये बदल नक्की होतो. यामध्ये आपण देखील वेगवेगळ्या पद्धती वापरल्या असतीलच, पण साधारण उपघटक असं आपण म्हणू शकतो की शिस्त राखणे, विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, सहकार्य करणे किंवा सहकार्य घेणे आणि समूह कार्य देणे या मुद्द्यांच्या आधारे आपण त्यामध्ये वर्गामध्ये शिस्त लावू शकतो आणि सकारात्मक वातावरण तयार करू शकतो. याचं स्पष्टीकरण म्हणजे चांगले वर्ग व्यवस्थापन शिक्षणाला पूरक वातावरण ठरतं. जर तुमच्या वर्गात कंट्रोल नसेल, तुम्ही जर वर्गाला शिस्त लावली नसेल तर वर्ग डोक्यावर बसतो आणि आपण केलेलं अध्यापन टोटली फेल जातं. तसं करण्यापासून आपण थोडं काळजी घेऊया. यानंतर आहे विद्यार्थ्याच्या प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी मूल्यांकन पद्धत. यामध्ये चाचण्या, निरीक्षण, प्रकल्प पद्धत, त्याचबरोबर मौखिक परीक्षा पद्धत किंवा मौखिक परीक्षा, सतत मूल्यांकन या बाबींचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करावा लागेल. आणि मूल्यांकनामुळे विद्यार्थ्यांची प्रगती आणि अडचणी आपल्याला समजते, आपल्यातली त्रुटी आपल्याला समजल्यामुळे आपण त्यावर काम करू शकतो. पुढची पद्धत आहे मार्गदर्शन आणि समुपदेशन, गायडन्स अँड काउन्सिलिंग. आता सध्याच्या काळामध्ये आपल्याला मार्गदर्शन ही कमी वापरली जाते, परंतु काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन हे खूप महत्वाचं आहे आणि समुपदेशनातून आपण काम करू नक्कीच यश प्राप्त करू शकतो. यानंतरचा उपघटक आपला आहे ते पाहूया आपण. 4 उपघटक दिलेले आहेत: शैक्षणिक मार्गदर्शन, व्यावसायिक मार्गदर्शन, वैयक्तिक समस्या आणि भावनिक समस्या. या बाबींचा आपण जर विचार करून विद्यार्थ्याला काउन्सिलिंग केलं तर विद्यार्थ्यामध्ये नक्कीच चांगले बदल झालेले आणि शैक्षणिक मानसशास्त्र सुधारलेलं आपल्याला दिसून येतं. जर आपण अभ्यासक्रमाचं नियोजन केलं, पुढचा मुद्दा आहे, तर आपला अभ्यासक्रम यशस्वीपणे आपण इम्प्लिमेंट करू शकतो, त्यांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. त्यासाठी काय करावं लागेल तर वयानुसार अभ्यासक्रम निवडला पाहिजे, तर सोप्याकडून कठीणाकडे गेलं पाहिजे, तर अनुभवावर आधारित शिक्षण असलं पाहिजे. तर म्हणजेच अनुभवावर म्हणजे आपण ऊस कसा तोडला जातो हे सांगणं आणि प्रत्यक्ष ऊस कसे तोडते हे दाखवणं, हे खूप फरक आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थी हे प्रत्यक्ष त्या घटना बघितलेली असते आणि त्यांना ते सांगण्याची गरज पडत नाही. त्याचबरोबर जीवनाशी संबंधित विषय असायला पाहिजेत, तर ते अभ्यासक्रमाचं नियोजन करणं अधिक प्रभावी ठरतं. त्या ठिकाणी शिक्षकाची भूमिका काय असायला पाहिजे, तर शिक्षक हा शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे. जसा विद्यार्थी केंद्रबिंदू आहे तसा शिक्षक देखील आहे. शिक्षकाची जबाबदारी ही मोठी आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, योग्य पद्धतीने अध्यापन करणे आणि अध्यापन पद्धती देखील तशा वापरता आल्या पाहिजेत. आपल्याला विद्यार्थ्यांचा विकास घडवता आला पाहिजे आणि घडवलाच पाहिजे आणि सकारात्मक वातावरण निर्मिती आपण तयार केली पाहिजे. आता ज्या विद्यार्थ्यांमध्ये विशेष गरजा आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय करू शकतो, तर त्या विद्यार्थ्यांमध्ये आपण त्यांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करून त्या विद्यार्थ्यांवर सुद्धा लक्ष देऊ शकतो. याचे मी आहे साधारण आजपर्यंत मी 74 ते 76 मुलांना या विशेष गरजामध्ये समाविष्ट करून घेण्यात आणि त्यांना यश मिळवून देण्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. आणि नक्कीच एक 75 मुलं झाला की 75 मुलांचं एक आशीर्वाद आपल्याला कुठून तरी लाभले असतील त्यांच्या कुटुंबाचे. यामधला उपघटक आहे मंदबुद्धी विद्यार्थी, त्यानंतर प्रतिभावान विद्यार्थी, शिकण्यातील अडचणी असणारे विद्यार्थी आणि सर्वसमावेशक विद्यार्थी शिक्षण. या बाबींचा ठोकपणे करत असताना 21 ते 22 प्रकारचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला विशेष गरजासाठी दिलेले आहेत. त्यांचा अभ्यास आपण करणं किंवा माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. जर आपल्यापैकी कोणाला माहिती नसेल तर आपल्या केंद्र समन्वयकांशी संपर्क साधून साधन व्यक्तीकडून ती माहिती जरूर करून घ्या आणि त्यांना मार्गदर्शन करा. पुढचा मुद्दा आहे शैक्षणिक मानसशास्त्राचं एकत्रित उद्दिष्ट काय आहे, तर अंतिम उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आहे, प्रभावी शिक्षण पद्धती आहे. त्याचबरोबर जे आपण शिक्षण देणार आहोत ते प्रभावी होणं गरजेचं आहे आणि आनंदी वातावरणामध्ये शिक्षण दिलं गेलं पाहिजे. जर आपल्यामध्ये वाद असतील तर आपण शिक्षण देऊ शकणार नाही आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण असणं खूप गरजेचं आहे. आता यामध्ये शिक्षण ही संकल्पना काय आहे, तर शिक्षणाची संकल्पना म्हणजे शिक्षण
म्हणजे व्यक्तीच्या ज्ञान, कौशल्य, वर्तन, मूल्य आणि व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडवण्याची सतत चालणारी प्रक्रिया होय. शिक्षणामुळे व्यक्ती समाजात योग्य प्रकारे जगण्यास सक्षम होते. हे सोपं उदाहरण आहे. शिक्षण म्हणजे जीवन जगण्याची योग्य पद्धत शिकण्याची प्रक्रिया आहे. सोप्या भाषेतला अर्थ आहे. याचे काही व्याख्या दिल्यात आपल्या समोर. व्यापक अर्थाने जर पाहत असताना व्यक्ती जन्मापासून मृत्यूपर्यंत जे काही शिकते ते सर्व शिक्षणात येते. उदाहरणार्थ कुटुंबात मिळालेले संस्कार, समाजातून शिकलेले नियम, अनुभवातून मिळालेले ज्ञान, इतरांशी करावयाचा संवाद आणि स्वयं प्रगतीची विविध उपाय अशा या बाबींचा किंवा व्यापक अर्थाने धरले आपण याला अनेक प्रकारचे मुद्दे आहेत. परंतु जीवनात बदल कसा घडवायचा हे आपल्याला त्या ठिकाणी जेव्हा शिकतो आपण ते आपलं शिक्षण. संकुचित अर्थाने नॅरो माइंडेड म्हणतो आपण त्याला, नॅरो मिनिंग. त्यामध्ये शाळा, महाविद्यालय आणि संस्था यामध्ये दिले जाणारं नियोजित शिक्षण असतं. म्हणजे कमी घटक किंवा कमी अभ्यासक्रम आपल्याला त्या ठिकाणी टप्पा पूर्ण करावा लागतो. म्हणजे पाठ्यपुस्तक पूर्ण करणं आणि तुम्हाला क्लास झाल्यावर फोन करतो मी. हा, क्लास झाल्यावर फोन करतो म्हणलं. त्या ठिकाणी शिक्षणाची मुख्य वैशिष्ट्ये, सतत चालणारी प्रक्रिया, शिक्षण आयुष्यभर चालते, सर्वांगीण विकास आणि त्या ठिकाणी मानसिक आणि सामाजिक, भावनिक, नैतिक विकास या बाबींचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करा म्हणजे मुद्दे येतात. त्याचबरोबर पुढे पाहत असताना आपल्याला पुढचा मुद्दा असा आपण समजून घेऊया, वर्तनातील बदल घडवते. त्याचबरोबर शिक्षणामुळे व्यक्तीचे विचार आणि वर्तन सुधारते. अनुभवांवर आधारित म्हणजेच अनुभवातून ज्ञान वाढते. त्यात आणि 5वा मुद्दा आहे समाजाशी संबंधित म्हणजेच शिक्षण समाजाच्या गरजेनुसार बदलते. आपल्याला मोबाईल नव्हते, जसे मोबाईल आले तशी आपली गरज सुद्धा बदलली. आणि शेवटचा टप्पा आहे शिक्षणाची उद्दिष्टे. यामध्ये व्यक्तिमत्व विकास, ज्ञान प्राप्त करणे, चांगले नागरिक घडवणे, सामाजिक समायोजन करणे आणि नैतिक मूल्यांचा विकास करणे आणि कौशल्यांचा विकास करणे या बाबी या ठिकाणी शिक्षणाला जास्त महत्त्व देणे आणि त्यांची उद्दिष्ट समजून घेणे, त्यांची वैशिष्ट्ये समजून घेणे यासाठी गरजेचे ठरतात. अशा प्रकारे जर आपण काही मुद्द्यांचा या ठिकाणी सारासार विचार केला तर आपल्याला शिक्षणाचं महत्त्व पटतं आणि आपण त्या ठिकाणी त्याकडे लक्ष देतो. अशा प्रकारे आजच्या या शैक्षणिक मानसशास्त्र या घटकामध्ये आपण पाहत असताना आपल्याला साधारण ज्या बालकाबद्दलच्या बाबी आहेत त्या काळजीपूर्वक वाचून त्या ठिकाणी त्याच्या मुद्द्यांचं हो त्यांना मी बोलतो त्यांच्याशी आता कारण तास चालू आहे, वाकोरे मॅडमला जॉईन होता आलं नाही. ठीक आहे, मी त्यांना बोलून क्लिअर करतो त्यांचा मुद्दा महेश सर. तर या पुढच्या काही प्रश्नांचा सराव आपण त्या ठिकाणी आपल्या स्टडी मटेरियल मध्ये दिलेला आहे, तर तो पूर्ण करावा. आणि आजच्या म्हणजे जी टेस्ट झाली त्यामध्ये आढावा थोडक्यात आपण घेऊया की किती जणांनी कालची टेस्ट पाहिली आहे. तर 8 जण आहेत, निम्म्या जणांनीच पाहिलेले. तर सर्वांनी पाहावं अशी या ठिकाणी स्टडी मटेरियलला विनंती करतो. आणि ज्या टेस्ट आहेत त्या 7 जणांनी सोडवल्या. तर जर बाकी राहिले असतील कोणाचे सोडवायचे तर त्या टेस्ट सोडवा आणि मुद्दे समजून घ्या. आणि जर काही काढता आले मुद्दे तर त्यावरती आवर्जून काढा. आपण या ठिकाणी थांबूया आणि उद्या आपण 8:30 वाजता भेटूया. तरी आपण स्टडी मटेरियल मधला अभ्यास करू शकता. जर काही अडचण असेल तर आपण नक्कीच विचारा किंवा नसेल तर आपण थांबू मग. हा बोला सर, जाधव सर बोला. सर हा बोला. तुमचा आवाज येत नाही. विद्यार्थी म्हणजे काय? बोला ना. विशेष गरजा असणारे विद्यार्थी जे मुद्दा आहे का नाही, हो, त्याच्यामध्ये प्रतिभान विद्यार्थी म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांना म्हणायचं? विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभावान, एक मिनिट मी काढतो त्याला. आपण क्लिअर करतो समावेशित मध्ये.
विशेष गरजा असणाऱ्यामध्ये होता ना तो मुद्दा. हा हा एक मिनिट. सापडे ना. दुसरा का तिसरा मुद्दा होता बघा, प्रतिभावान विद्यार्थी. हा तेच काढायला एक मिनिट. हा प्रतिभावान विद्यार्थी ना. तर प्रतिभा पहिला तर मुद्दा आहे आपला. तर त्यानंतर प्रतिभावान विद्यार्थ्यांमध्ये आपण असं म्हणू शकतो की एक मिनिट मी क्लिअर करतो, त्याची नेमकी व्याख्या आपल्याला सांगतो. आता ह्याच्यात कसं होतंय की काही विद्यार्थ्यांमध्ये त्या ह्याच्यातलेच जे आपल्या काय म्हणतो विशेष गरजामधलेच आहेत, त्यामध्ये काही विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक क्षमता, सर्जनशीलता आणि शिकण्याचा वेग किंवा समस्या सोडवण्याची क्षमता इतर विद्यार्थ्यांपेक्षा जास्त असते. अशा विद्यार्थ्यांना आपण प्रतिभावान विद्यार्थी म्हणतो. आता ह्याची वैशिष्ट्ये साधारण मॅडम तास चालू थोडं करू मी कॉल तुम्हाला 5 मिनिटांनी. हा हा चालू आहे. बरं मी सांगतो तुम्हाला, थांबा क्लास आहे मी सांगतो. आता यांची शिकण्याची गती खूप असते, त्यामुळे यांची जिज्ञासा किंवा प्रश्न विचारण्याची सवय जास्त असते. त्या विद्यार्थ्यांना नवीन काही आपण सतत नाही दिलं तर त्यांना नवीन मिळावं अशी त्यांच्याकडून आपल्याकडून म्हणजे त्यांची अपेक्षा असते आपल्याकडची. म्हणजे त्यांना आता माझ्या वर्गात 2 विद्यार्थी आहेत, त्यांना कितीही द्या आपण तर ते दुसऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणजे पूर्ण करेपर्यंत त्यांचं ते पूर्ण झालेलं असतं. म्हणजे थोडक्यात ज्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि कार्यक्षमता सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा जास्त असते अशा विद्यार्थ्यांना प्रतिभावान विद्यार्थी असं म्हणलं जातं. एक सोपी व्याख्या आपल्या या अभ्यासक्रमाच्या ह्याच्यानुसार. ठीक आहे ठीक आहे. हा चालतं. ओके चालतं. थांबूया मग आपण. जर आणखीन काय असेल तर व्हॉट्सअपला करा मेसेज. जर काय अडचण आली तर आपण त्या मुद्दे क्लिअर झाल्याशिवाय पुढे जाऊ नका. कारण कसं होतंय, आता सरांनी विचारलं तसं छान मुद्दा होता की प्रतिभावान म्हणजे काय नेमकं. प्रतिभावान शब्द आपल्यात येऊन जातो, परंतु त्याचा नेमका अर्थ आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. आणि साधा सोपा अर्थ राहतो, परंतु आपण त्यावरती अडकून राहिल्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. तर क्लिअर करत चला आणि मगच पुढे जावा. धन्यवाद सर्वांना. आपण भेटू उद्या 8:30 वाजता.